नमस्कार, मी मच्छिंद्र गोरे. आपले शास्त्र या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलवर आपण आपले जे शास्त्र आहे ते शास्त्र इथं आपण समजून घेतो आहे. जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आजचा आपण विषय घेणार आहोत की घरामध्ये कुत्रा पाळावा का. आपल्या शास्त्रात सांगितले घरात कुत्रा पाळावा का. घरामध्ये कुत्रा हा मुळीच पाळू नये, कारण कुत्र्याचे पालन करणारा नरकगामी होतो असं शास्त्र सांगितले. महाभारतामध्ये सुद्धा वर्णन आले की जेव्हा द्रौपदी सहित 5ही पांडव जेव्हा वीर सैन्याशी घेऊन उत्तरेकडे जात होते तेव्हा भीमादी 4ही बंधूंनी देहत्याग केला. जेव्हा ते स्वर्गारोहण करत होते, द्रौपदी सहित ते 5 पांडव ज्या जात होते तेव्हा भीमादी 4ही बंधू देहत्याग केला. जेव्हा युधिष्ठिराचाही देहत्याग करण्याची वेळ आली तेव्हा इंद्राच्या आज्ञेप्रमाणे त्याचा सारथी कोण मातले रथ घेऊन युधिष्ठिराजवळ आला आणि म्हणला, आपण शरीर स्वर्गासह चला. आपण बाकी त्यांचं देह पडू द्या, पण आपण काय, तुम्ही धर्मनिष्ठ आहात, तुम्ही की देहासहित काय चला, स्वर्गात चला. त्यावेळी युधिष्ठिरानं सांगितले की एक कुत्रा त्याच्याजवळ उभा आहे. त्याजवळ एक कुत्रा उभा होता. ते म्हटले की हा कुत्रा मला शरण आलेला असल्यामुळं माझ्यासोबत मी देखील याला स्वर्गामध्ये घेऊन जाईल. यावर इंद्र युधिष्ठिराला म्हणला, स्वर्गलोके शाश्वता नास्ती धिष्ठाम इष्टा मृत्ये कुलद्वशा हरंती तुझं विचाराय क्रांत धर्मा जंतोजश्वान नात्र नृशमस्ती. हे धर्मराजा, कुत्रा पाळणाऱ्याला स्वर्गामध्ये स्थान नाही. त्याचे यज्ञ करणे, विहीर बारू इत्यादी बनण्याचे जे पुण्य असतं ते क्रोधवश या नावाचे राक्षस काय हरण करतात. म्हणून विचारपूर्वक निर्णय घेऊन कुत्र्याला काय सोडून द्या. असे करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची निर्दयता नाही. युधिष्ठिर म्हटले, मी या कुत्र्याचे पालन केलेले नाही, हा तर मला शरण आहे, मी त्याला आपले अर्धे पुण्य देत आहे, त्यामुळं तो देखील माझ्यासोबतच येईल. युधिष्ठिराने असे म्हटलं. त्या कुत्रामधून धर्मास यम प्रगट झाले आणि म्हणाले की मी तुझी परीक्षा पाहिली आहे, तुम्ही माझ्यावर विजय मिळाले, आता आपण स्वर्गात चालावं. तात्पर्य असं आहे की कुत्रा घरात पाळू नये. गृहस्थांनी देखील आपल्या घरामध्ये कुत्रा पाळू नये. महाभारतात सांगितले, भिन्न भांडच खटवाच कुकुट शुनक तथा अप्रशस्तीम सर्वाने यश्च वृक्ष गृहे रोह भिन्न भांडे कलिप्राहू खडवांगतो धनक्षय कुकुटे शुनके चैव हविष्णाक्षती देवता वृक्षमुले ध्रुवसत्तम तस्मात् वृक्ष न रोपेत. याचा अर्थ असा आहे की महाभारतामध्ये अनुपर्वामध्ये सांगितलेले घरामध्ये फुटलेले भांडं, मोडकी काठ, कोंबड्या, कुत्रा आणि पिंपळासारखे वृक्ष असणं हे चांगलं नाही. फुटकं जे भांडं आहे त्याच्यामध्ये कलियुगाचा वास असतो. मोडक्या खाटेमुळे धनाची हानी होते. कोंबडे, कुत्रे इत्यादी प्राण्यामुळे देवता त्या घरामधील यज्ञद्रव्य ग्रहण स्वीकार करत नाही. तसेच घरामध्ये एखाद्या मोठ्या आकाराचा झाड वृक्ष असेल तर त्याच्या पायथ्याजवळ साप, विंचू इत्यादी विषारी असतात. म्हणजे उदाहरणार्थ चंदनाचं झाड. म्हणून घरामध्ये कोणत्याही प्रकारचे जे दैवी वृक्ष आहे ते लावू नये. कुत्रा हा अत्यंत अशुद्ध प्राणी. त्याच्या अन्नग्रहण पद्धतीमुळं, स्पर्शामुळं, जागी असल्यामुळं घरातील व्यक्तीच्या अन्न पाण्यामध्ये, आचरण प्रकारामध्ये अशुद्धी आणि अपवित्रता येते. त्यामुळं अपवित्रेचे फळ देखील अपवित्रच असते. म्हणून कुत्राच नाही की मांसाहारी कोणताही प्राणी घरामध्ये पाळू नये. मांजर ती सुद्धा मांसाहारी प्राणी घरामध्ये पाळू नये. जर आपण त्याला नैवेद्य केला आणि जर नैवेद्य केल्यावर जर मांजरीना किंवा मांसाहार प्राण्यांना जर त्याला स्पर्श केला तर तो नैवेद्य बाटतो. मांसाहारी कुत्राच नाही, मांसाहारी प्राणी घरामध्ये पाळू नये. नमस्कार. जय हरी.